नमस्कार मित्रांनो, मी सुशील माळी, आपले सरकार सेवा केंद्र चालक बोरीस. तर मित्रांनो, आपल्या नंदभवानी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. असाच आज माहितीपूर्ण व्हिडिओ आज आपल्यापुढे सादर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पीक विमा या योजनेची व्हिडिओची माहिती घेणार आहोत. तर सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की प्रधानमंत्री फसल विमा योजना ही चालू झाली आहे. नुकताच राज्य शासनाने 3 मे रोजी GR सादर केला आहे. तर पीक विमा हा चालू झाला आहे. तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असेल की त्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकांचा पीक विमा काढून घ्यावा. मित्रांनो, पीक विमा काढणं खूप महत्त्वाचे असतं. जे जाणकार शेतकरी असतील त्यांना माहिती आहे की पीक विमा हे काढणं हे खूप गरजेचं असतं आणि आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी किंवा जोखमीसाठी हे खूप लाभदायक असतं. कारण की मित्रांनो, नैसर्गिक आसमानी संकट आलं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळेस आपल्या पिकाचं नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आपल्याला काही ना काही मदत मिळत असते. तर मित्रांनो, 3 तारखेला जो GR रिलीज झाला त्या GR मध्ये काय काय नवीन माहिती मिळाली आहे, काय काय नवीन सूचना दिल्या आहेत ते आपण नक्कीच पाहणार आहोत. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ येत असतील. तर चला मित्रांनो, आपण पीक विमा संदर्भात नवीन GR बघूया. तर नुकताच मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2026-27 राबवण्याबाबत GR हा महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून पब्लिश झाला आहे. तर सन 2026-27 करता राज्यात खरीप व रब्बी हंगाम राबवण्याकरता हा GR कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग यांच्याकडून पब्लिश करण्यात आला आहे. तर GR हा बराचसा मोठा आहे मित्रांनो, जवळजवळ 481 पेजेसचा हा GR आहे. तर मी त्यातील तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहेत. ज्यांना कोणाला GR पाहिजे असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला पूर्ण GR पाठवून देईन. तर मित्रांनो, GR हा नमूद केला आहे. या ठिकाणी पीक विमा योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी GR मध्ये, जसे की पीक विमाची अंतिम दिनांक काय आहे, तर 31 तारीख जी 31 जुलै ती पीक विमाची लास्ट डेट आहे. तर पीक विमामध्ये कोणते कोणते पिकांचा समाविष्ट करण्यात आला आहे. तर खरीप हंगामासाठी कडधान्यांमध्ये भात, खरीप, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका. तसेच गडीत धान्य पिकांमध्ये भुईमूग, कारडे, तीळ व सोयाबीन. त्यानंतर नगदी पिकामध्ये कापूस व खरीप. आता रब्बी हंगामचं मी काही सांगत नाही मित्रांनो, कारण की आता आपण खरीप हंगाम चालू आहे म्हणून मी खरीप हंगामाची तुम्हाला माहिती दिली आहे. पण तुम्हाला GR मध्ये दोघी माहिती मिळू शकतील. त्यानंतर मित्रांनो, GR मध्ये बरीचशी अशी सखोल माहिती दिली आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनीला अलॉट केलं गेलं आहे विमासाठी, तर त्याची आता माहिती सांगतो मी. अहिल्यानगर व नाशिक आणि चंद्रपूर यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी ही यावर्षी विमा या जिल्ह्यासाठी काढत आहे. त्यानंतर सोलापूर, जळगाव व सातारा यांच्यासाठी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. परभणी, वर्धा व नागपूर या कंपनीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, परभणी, वर्धा व नागपूरकरता. त्यानंतर जालना व गोंदिया व कोल्हापूर यांच्यासाठी देखील युनायटेड इन्शुरन्स कंपनी तीच आहे. त्यानंतर नांदेड, ठाणे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी करणार आहे काम. त्यानंतर हीच कंपनी छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर व रायगड या जिल्ह्यामध्ये देखील इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. त्यानंतर आपण बघूया वाशिम, बुलढाणा, सांगली व नंदुरबार या ठिकाणी बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड ही कंपनी या जिल्ह्यांसाठी कार्यरत करणार आहे. त्यानंतर हिंगोली, अकोला, धुळे व पुणे या जिल्ह्यांकरता HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी.
त्यानंतर यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यांकरता इफ्को टोकियो, धाराशिवकरता भारतीय कृषी विमा कंपनी, लातूरकरता आणि बीडकरता एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी. तर इत्यादी जिल्ह्यांसाठी या कंपन्या अलॉट केल्या गेल्या आहेत की या कंपन्या त्या क्षेत्रामध्ये विम्याचं काम बघणार आहेत. त्याच्यानंतर पुढची माहिती आहे की शेतकऱ्यांना खरीप विमासाठी 31 जुलै हा लास्ट डेट दिली आहे. बऱ्याचशा अशा बाबी दिल्या आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी एक डिजिटल पीक सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. मी जी आर वाचला आहे, त्यातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना सांगावा आणि कळावा यासाठी मी ही माहिती सांगत आहे. तर डिजिटल पीक सर्वेक्षण मित्रांनो हा पार्ट जरा नवीन आहे, कारण की यावेळेस जी आपण ई पीक पाहणी जी करत होतो ती ई पीक पाहणी शेतकरी लॉग इनने होत होती. तर यावर्षीपासून शेतकरी लॉग इन हे बंद करण्यात आले आहे आणि डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे की जे कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्या मार्गदर्शनाने पीक पाणी सहाय्यक यांची नेमणूक होईल. सध्या तर प्रत्येक गावामध्ये पीक पाणी सहाय्यक नेमले आहेत. तर यांच्यामार्फतच तो मोबाईल त्यांचा रजिस्टर होईल त्या ठिकाणी आणि त्याच मोबाईलद्वारे सगळ्या शेतकरी बांधवांची पीक पाहणी होणार आहे. तर मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू शकतो, सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपली स्वतःची जबाबदारी आहे की आपली पीक पाणी लावून घेणे. कोणाच्या भरोशावर न राहता तुम्ही पीक पाणी सहाय्यक असतील त्यांच्यामार्फत जाऊन ही पीक पाणी लावून घ्यावी, कारण की यापुढील ज्याही तुम्हाला शेतीविषयक ज्या स्कीम किंवा माहिती मिळणार आहेत त्या तुम्हाला याच्यामार्फतच मिळतील. कारण जर तुम्ही शेतकरीविषयक ज्यावी स्कीमा तुम्ही घेणार तर त्याच्यात तुम्हाला डिजिटल क्रॉप सर्वे करणं हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो शेतकरी आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू शकतो की यावेळेस पीक विमा कंपनीने बोगस विमादारांसाठी कडक नियम लागू केले आहेत की ज्यामध्ये जर शेतकरी बांधवाने म्हणजे ॲक्च्युअल काही लोक कसं असतात की क्षेत्र लावलेलं कोणतं असतं आणि विमा काढताना दुसराच काढत असतात. तर अशा शेतकऱ्यांसाठी जाचकाठी निर्बंध लादले आहेत. जसे की एखादा शेतकरी जर आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई म्हणून शासनाकडून मिळणारे जे योजना असतात जसे की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, अशा ज्या योजना असतात या योजनांचे लाभ हे बंद करण्यात येणार आहेत. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान असेल की आपण जे पीक लावलं आहे त्याचाच विमा काढा, बाकीच्या चुकीच्या गोष्टी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्यांच्याकडे ॲग्रिस्टॅग आहे अशा लोकांचीच विमे निघणार आहे. ज्यांनी फार्मर ID म्हणजेच ॲग्रिस्टॅग ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांनी देखील करून घ्यावे. तर मित्रांनो अशा बऱ्याच प्रकारच्या माहिती या GRमध्ये नमूद केल्या आहेत. तरी तुम्हाला आव्हान असेल की लवकरात लवकर विमा काढून घ्या, कारण की लास्ट वेळेस ज्या विमाच्या वेबसाईट असतात त्या सर्व्हर डाऊनमुळे सर्व्हर चालू होत नाही आणि अडचणी येत असतात शेतकऱ्यांना. म्हणून लवकरात लवकर तुम्ही नजीकच्या CSC सेंटरवर जाऊन आपला विमा काढून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला विमाचे दरपत्रक हे पब्लिश केले जाईल. म्हणून ज्या शेतकरी बांधवांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर टाकणार की ग्रुपची लिंक पण टाकणार आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईंट होऊन जा, म्हणजे तुम्हाला पीक विमा संदर्भात वेळोवेळी अपडेट येत राहतील. तर मित्रांनो अशा एकंदरीत खूप मोठा GR आहे. जवळजवळ 481 पानांचा हा GR आहे. यामध्ये कोणते महामंडळ आहेत, कोणते जिल्ह्यांमध्ये कोणते महामंडळ आहेत सगळे नमूद केले आहेत. तुम्ही सविस्तर GR हा वाचून घ्या. तरी मला ज्या गोष्टी वाटत होत्या की शेतकरी बांधवांना सांगाव्या तर त्या मी सांगितल्या आहेत. तरी अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मग मित्रांनो पीक विमा योजनेविषयी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर मित्रांनो सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान असेल तर त्यांनी आपला पिकाचा विमा पटकन लवकरात लवकर काढून घ्यावा. त्यानंतर लवकरच तुमचं पीक पाणी ही प्रक्रिया बी चालू होईल, ती पीक पाणी प्रक्रिया ही करून घ्यावी.
तर अंतिम दिनांक 31 तारीख आहे. तर सगळ्या शेतकरी बांधवांनी आपापल्या पिकाचा विमा काढून घ्यावा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.